मुंगूस दिसणे हे एक बहुतेक सकारात्मक आणि शुभ फल देणारे मानले जाते. अर्थात काहीतरी सर्व ज्योतिषशास्त्रीय मान्यता आहेत आणि त्या व्यक्तीच्या श्रद्धेवर सुद्धा अवलंबून असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये मुंगूस याला भगवान कुबेराचे वाहन मानले जाते. हिंदू धर्मामध्ये अनेक प्राणी, पक्षी यांच्याबद्दल शुभ आणि अशुभ संकेत सांगितले आहे. गाय, कावळा, साप, कासव असे कितीतरी प्राण्यांवरून शुभ अशुभाचे तर्कवितर्क लावले जातात. प्रत्येक प्राण्याचा संबंध हा भगवंताबरोबर जोडलेला आहे. लहानपणापासून आपण मुंगसाला तोंड दाखव तुला रामाची शपथ असं गळ घालतो. मुंगसाचे दर्शन होणे हे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये मुंगूस हे सूर्याचे प्रतीक मानले जाते. जसा सूर्य जीवनामध्ये चमक आणतो तसेच सकाळी सकाळी एखाद्या व्यक्तीला मुंगूस दिसला तर लवकरच धनलाभ होणार आहे असे संकेत असतात. धार्मिक शास्त्रानुसार मुंगूस हे धनाची देवता कुबेर यांचं वाहन मानलं जातं. कुबेर हे धनरक्षक मानले जातात. म्हणूनच त्याचं वाहन दिसणं हे शुभ मानलं जातं. यावरून असा संकेत मिळतो की आपली आर्थिक स्थिती चांगली होऊन भरभराट होणार आहे. शिवाय नशीब पण उजळणार आहे. त्यामुळे मुंगूस दिसणं हे साक्षात कुबेराचं दर्शन होण्यासारखंच आहे. जर सकाळी सकाळी लवकर मुंगूस दिसल्यास त्या व्यक्तीला लवकरच धनलाभ होणार आहे असा संकेत असतो आणि इतकंच नाही तर त्या व्यक्तीचा दिवस चांगला जातो अशी एक मान्यता आहे. तसेच येणाऱ्या 7 दिवसामध्ये पैशांशी निगडीत काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळणार असं सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. दररोज कोणी ना कोणी किंवा आपल्या घरामधील व्यक्ती एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जर बाहेर पडले असेल, रस्त्यामध्ये मुंगूस दिसला तर ते काम त्या व्यक्तीचं यशस्वी होणार असं बोललं जातं. विशेष करून काही कोर्टाची जर कामे असतील आणि जाताना जर मुंगूस नजरेला पडलं तर तो एक चांगला संकेत असतो. मुंगूस हा सापाचा नैसर्गिक शत्रू आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये जर काही नकारात्मक शक्ती किंवा अडचणी असतील तर ज्याप्रमाणे विषारी सापाचा मुंगूस नायनाट करतो, अगदी त्याचप्रमाणे या नकारात्मक शक्ती व अडचणींचा नाश झाल्याचे एक प्रतीक म्हणून मुंगसाकडे पाहिले जाते. काही ठिकाणी मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात श्री विष्णूंचं दर्शन होणं असं मानलं जातं. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.